मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऊन सोसेनासं झाल्यावर भिक्या घरी परतला. त्याची बायको ओट्यावर तांदूळ आसडीत बसली होती. तो आत यायला आणि तिने सूप मारायला एकच गाठ पडली. त्याच्या नाकातोंडात कोंडा गेला. गो काय ह्या मी येवच्या येळाक. घुसमटलेला भिक्या वैतागून म्हणाला. काय म्हणजे गिळाक नको तुमका? कपाळाला आठ्या घालत तिनं विचारलं. गो पण वायच आधी आसडूचं होतंस. माका काय ठावक तुम्ही लवकर येतल असते. ठावक असता तर मी आसडूचा पाठी ठेवन पायघडी घालून तळी ववाळूक पुढे येईल असतंय. तिचं हे खवचट बोलणं त्याला मुळीच आवडलं नाही. त्याने रागानेच बायकोकडं पाहिलं पण काही बोलला नाही. कमरेचा आकडे कोयता खुंटीला लावून ठेवला आणि पंचा घेऊन विहिरीवरती आंघोळीला जाण्यासाठी खाली उतरला. त्याचं लक्ष समोर गेलं. केळ्या आंब्याखाली सुरग्या, बबन्या, पांडू आणि रगल्या एकत्र जमून काहीतरी बोलत उभे होते. काय करतहत गोते थै जमान? डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहत सारा राग विसरून त्याने बायकोला विचारलं. तुमका दिल्यान हात तसलेच डोळे माका पण दिल्यान हत देवान. पेसल नाही देवखत. ते थै काय करतहत तर माका इतके लांबसून दिसाक काय? ती उगाच त्याच्यावरती वैतागली. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि वाढलेल्या दाढीवरून हात फिरवीत स्वतःशीच म्हणाला. काय झाला? माका कसो कोण काय बोललो नाय. तिने ते ऐकलं आणि सुपातले तांदूळ घोळवत म्हणाली. तुमका कोण सांगता हा? काय झाला तरी त्या चौघांका सांगतात. तुम्ही नेभळट, तुमका कित्या सांगतीत? आपल्या बायकोने आपल्याला नेभळट म्हणावं हे त्याला आवडलं नाही. कोणाक नेभळट म्हणतहस? त्याने विचारलं. तुमका आणि कोणाक? ती न घाबरता पुढे म्हणाली. तू समजतस तितको मी नेभळट नाय असय. समजला ना? तर किती असास? बायकोने असं विचारताच आपल्या बोलण्यातली चूक त्याच्या लक्षात आली. अजिबात नाही. तो शब्दांवरती जोर देत म्हणाला. ती खट्याळपणे हसली. हसतय की त्या? तुम्ही शाने असास? म्हणजे काय शंका असा की काय तुका? मगे वाडीत जबाबदारीची कामं असली मगे त्यांकाच कित्या बोलावतात तर? आपणाक वयो कित्या भानगडी म्हणान मी आपलं त्यांच्यासारखं पुढे पुढे करीत नाही. काय कळतच नाही तर पुढे पुढे करतलाच तरी कसा? ती म्हणाली. तिचा आपल्या नवऱ्याच्या शहाणपणावर मुळी विश्वासच नव्हता. मी जर मनावरती घेतलंय ना तर काय करीन ता बघच तू. वाडकारी सगळ्यांचे अगोदर माकाच साथ घालतीत. माझ्या विचाराशिवाय पानपण हलवूचे नाही. मगे काळात तुका माझी हुशारी घेवा तरी मनावर. बघूया कितीशे हुशार असास ते. मगे मात्र तू कपाळावरती हात मारून घेऊ नको हा. सांगान ठेवतय मी. कपाळावरती हात कित्या मारतलय? हातातलं सूप खाली ठेवीत तिने विचारलं. मगे म्हणशीत दुनियेच्या कामापुढे ह्यांका घरची कामा दिसूची नाय. दिवसभर घराबाहेर. आज खै तिराईत केक बोलावल्यानी, उद्या खै बैठकीत बोलावल्यानी, परवा खै होंड्यात, हेरवा खै मसनात. अगे बाय. ती तोंडावरती हात घेत म्हणाली. इतके शाने होतलास तुम्ही? मगे ताट उभा राहत तो म्हणाला. वाटला काय तुका? होवा होवा. घरची कामा मरो. करीन मी होतीत तशी. कधीपासून होतलास? तिने विचारलं. होतलास म्हणजे? तो चमकून म्हणाला. आधीचोच असय पण आता चार चौघांका दाखवून देतलय. ताच विचारतय मी. कधीपासून? आत्ताच जातय. खांद्यावरचा पंचा पुन्हा दांडीवर टाकून तो म्हणाला. खय जातहास? ते थय जमान कसलो विचार करतह ता बघतय. एका मिनिटात त्यांचो प्रश्न सोडवतय. असं सांगून तो चपला घालण्यासाठी वळला. आता दोपार झाली. न्हावा, जेवा आणि मगे जावा. पोट भरलेला असला मगे प्रश्न सोडवूक जोर येतय. हसू दाबीत ती म्हणाली. नको. तवसर त्यांचो प्रश्न तेच सोडवतील मगे मी काय सोडवू? बरा बरा, जावा जावा. पण आधी आशीर्वाद तरी घेवा. बायकोचो आशीर्वाद घेवक मी काय खोळो असय? माझो नाही हो. तर कोणाचो? तुमच्या बापाशीचो. भिक्याने तिच्याकडे रागाने पाहिला आणि म्हणाला. माझी मस्करी करतहस? माझो बापूस वर गेलो तर तुका ठावक नाय? ठावक असावो. पण त्यांच्या नावान नारळ ठेवला हसना देवाऱ्यात त्याच्या पाया पडा. आजपासून शानपण दाखवूची सुरुवात करता हसना.
पूर्वजांचो आशीर्वाद असलेलो बरो. बरा केलंस हो आठवण केलंस ती, नाहीतर मी खुळ्यासारखो असोच जाणार होतय. त्याने स्वतःच खुळ्याचा उल्लेख करताच तिला हसू आलं. हसतस की त्या? ती पुन्हा आपली मस्करी करते की काय असं वाटून त्याने विचारलं. हसाव नाहीतर काय करू? घो आपली हुशारी दाखवूक जातं ना काय रडाव काय? हस हस. रोज किरकिर करण्यापेक्षा असा कधी मधी हसायचा तब्येतीक बरा असता. देवाच्या ववरीत जाऊन त्याने बापाला हात जोडले. यश दे म्हणून सांगितलं आणि ताठ मानेने बाहेर पडला. रोज पोक काढून चालणारा आपला नवरा आज ताठ कण्याने चालताना पाहून तिला गालातल्या गालात हसू फुटलं. ते चौघेही अजून तिथेच उभे होते. त्यांची चर्चा चालली होती. कसलो इतको विचार करता हसरे मघापासून. त्यांच्या जवळ जाऊन भिक्याने रुबाबात विचारलं. भिक्याचा आजचा रुबाब आणि आवाजामधला जाणवणारा आत्मविश्वास पाहून त्यांना क्षणभर नवल वाटलं. पण ते सर्व जाणून घेण्याचीही वेळ नव्हती. सुरग्या त्याला म्हणाला, वाईट बातमी असा रे भिक्या. वाईट बातमी? कसली? कोणाची? नाना मसूरकार वारलो. तार इली. तार इली? कधी? भिक्याने विचारलं. मघाशीच. नाना मसूरकर अत्यवस्थ झाला म्हणून मुंबईतल्या लोकांनी येऊन परवाच त्याला स्पेशल गाडी करून मुंबईला नेलं होतं. परंतु त्याच्यावरती उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावरती काळाने झडप घातली होती. वायट झाला रे बिचाऱ्याचा. भिक्या हळहळत म्हणाला. इतके वर्षा ह्या गावात आमच्या बरोबर काढल्यानी आणि मराक मुंबईत गेलो. हय मरतो तर ह्या हातांनी याक लाकूड तरी घातला असता. आबा अडीचचे गाडेन तरी यवक व्हये. सुरग्या म्हणाला. आबा म्हणजे वाडीतले सुशिक्षित आणि जाणते ग्रहस्थ होते. अशा प्रसंगी तर त्यांचा खूप आधार वाटे. ते विचारपूर्वक वागत, सगळ्यांना मार्गदर्शन करीत, दुःखितांचं सांत्वन करीत, धीर देत. पण ते नेमक्याच घरी नसल्यामुळे ही नव्या दमाची पण अनुभव नसलेली मुलं बावरली होती. आबा खय गेलं हत? भिक्याने चौकशी केली. कणकवलेक पेन्शन आणूक. पेन्शनीक गेले हत? मग संध्याकाळी 5चे गाडी शिवाय येवचे नाय. माहुऱ्याची गाडी येईपर्यंत थांबतले. त्यांचो नेमच असा तो. भिक्या म्हणाला. मगे रे कसा करूया? पांडू इतरांकडे पाहत म्हणाला. सांगतलो कोण मसुराकाच्या बायका पोरांका. आपण बाबा असला काम कधी केला नाय. आम्ही पण नाय बाबा. बबन्या सुद्धा माघार घेत म्हणाला. ही बातमी सांगण्यासाठी कुणीच तयार होत नाही. असं पाहून भिक्याला सुरसुरी आली. आपणच हे काम का करू नये? जे काम या चौघांना जमत नाही ते आपण केल्यानेच आपली हुशारी सिद्ध होईल. मसूरकराने आपल्याला चांगली संधी दिली आहे असं त्याला वाटलं. पण आपण आपल्या कार्याचा शुभारंभ मर्तिकाची बातमी देऊन करायचा? हा प्रश्न पडला आणि तो गडबडला. काय करावं तेच त्याला सुचेना. गणेश पूजेलाच कुचका नारळ असं तर होणार नाही ना. पण हुशारी दाखवण्याची दुसरी संधी कधी आणि कशी मिळेल हे देखील सांगता येत नव्हतं. शिवाय तो बायकोकडे एका मिनिटात त्यांचा प्रश्न सोडवतो अशी फुशारकी मारून आला होता. तिच्या समोर कुठल्या तोंडाने जाणार हा देखील प्रश्न पडला होता. त्याने हे आवाहन स्वीकारायचं ठरवलं आणि म्हणाला, अरे काळजी कसली करतास? मी सांगते मसूरकराच्या बायका पोरांका. भिक्याने असं म्हणतात चमकून त्यांनी भिक्याकडं पाहिलं. मारुती ऐवजी यहकंचित जंगली माकड सूर्यावरती झेप घेऊ पाहत आहे असं त्यांना वाटलं आणि त्याचं हसूही आलं. हसतास की त्या? मसूरकार मेलो ही हसण्यासारखी गोष्ट असा का रडण्यासारखी? ता झालाच रे, पण तू सांगतलस असं म्हणून ते पुन्हा हसू लागले. आपल्याला कमी लेखून त्यांनी हसावं हे त्याला आवडलं नाही, रुचलं नाही. तो म्हणाला, मी सांगतले म्हणजे मी वयान मोठो असे तुमच्यापेक्षा. वयान असस रे मोठो, सुरग्या म्हणाला. पण हैसर वयाचा काम नाय, अकलेचा असा अकलेचा. म्हणजे माका अक्काल नाय? सुरग्याचं बोलणं भिक्याला चांगलंच झोंबलं होतं. अरे 5 पोरांचो बापूस असे मी बापूस. ह्याच आम्ही म्हणताव त्या ह्याच. रघु म्हणाला. काय म्हणतास तुम्ही? तुझ्या अक्कल ढेंगात हाय, डोक्यात नाय. डोक्यात असते तर सरकारचं ऐकान पुढली 3 पोरा होवक दिलं नसतंय. माझ्या पोरांका काय सरकार पोचता हा? भिक्या चिडला. मीच पोचता हा ना माझे अक्कल हुशारेवर. ता काय नाय. आबा घरात नाय असत तेव्हा तुम्ही ह्या काम माझ्यावरती सोपवा. अगदी बिनघोर राहावा. चौघेही चकित होऊन आजच्या भिक्याकडे पाहू लागले. भिक्या इतक्या आत्मविश्वासाने कधी बोलल्याचं त्यांना आठवेच ना. 4 चौघांबरोबर तो असायचा.
पण असून नसल्यासारखाच वागायचा. कुठल्याही बाबतीत तो आपलं मत कधी मांडीत नसे. कुणी त्याला त्याचं मतही विचारित नसे. त्यामुळे आज दिसणारा त्याच्यातला फरक पाहून नाही म्हटलं तरी ते चक्रावले होते, गोंधळले होते. सुरग्याने रघुच्या कानात काहीतरी सांगितलं. तसं रघु रागानेच भिक्याला म्हणाला, भिक्या वायच हकडं ये. रघुच्या आवाजातली जरब पाहून भिक्या लटपटला. की त्या भीत भीतच त्याने विचारलं, आता ह्या आपल्या तोंडात मारतो की काय अशी शंकाही आली. अरे ए तरी मारूच नाही ए. भिक्या अगदी सावध होऊन रघुच्या जवळ आला. का काय सांगतहस? तोंड उघड. कित्या पण? तोंड उघडून हा कर बघूया. पण पण कित्या? कर म्हणते ना मगे कर. रघुने दटावलं. भिक्या घाबरला आणि तोंड उघडून आ केलं. रघु सुरग्याला म्हणाला, नाही रे ह्याना दारू बिरू काय खावक नाही हा. मेल्यानु मी दारू खाले असा तुमका वाटला? जलामल्यापासून आजपर्यंत मी दारे कापाडले तरी फकस्त एकदा कोपभर घेतलेले जांभळाची झाडाक जाय म्हणान. तामका ठावक असा रे. पण कायो मन भिक्या, आज तू बाकी निराळूच दिसतहस. रोजच्या सारखो नाय हा. ऐकून भिक्याला बरं वाटलं. रोज कसो असतंय? त्याने हसत हसत विचारलं. रोज ना. कालच बापू मेल्यासारखो चेहरो असता तुझो आणि आज स्वतःवरच खुश होत त्याने विचारलं. आज मेलेलो बापो डबोला पाठी ठेवून गेल्यासारखो. भिक्या अगदी मनापासून हसला. म्हणाला, ता रवान देत. मी मसूरकाराच्या बायकोकनी जिलाक सांगाक जाऊ. सुरग्या, नाहीतरी आपणापैकी कोणाकच जमाचा नाही ह्या काम. आबांची वाट तरी किती उशीर बघणार. भिको सांगता हा तर सांगान देत त्या का. पांडू म्हणाला, काय घोटाळो नाही ना करूचो तू? सुरग्याला भिक्याबद्दल खात्री वाटतच नव्हती. कारण शहाणपणाच्या बाबतीत त्याचा इतिहास कोरा करकरीत होता. अरे नाही करूचंय घोटाळो. भिक्या म्हणाला, तुम्ही भिया नको, मी सांगतय. त्याचे डोळे आत्मविश्वासाने चमकले. चेहरा तेजस्वी दिसू लागला. उत्साह ओसंडून जाऊ लागला. केव्हा एकदा ही बातमी मसुकराच्या घरी जाऊन सांगतोय असं त्याला झालं होतं. जा तर भिक्या, सांग. सुरग्याने भिक्याला हिरवा कंदील दाखवला. इथल्या इथे आनंदाने नाचावं असंच भिक्याला वाटलं. पण त्याने तसं काही केलं नाही. केलं असतं तर त्या चौघांनीही त्याला वेढ्यातच काढलं असतं. नाही तरी त्याचं आजचं एकूण वागणं वेगळं आणि विचित्रच वाटत होतं त्यांना. हुशारी दाखवण्याची संधी दिल्याबद्दल त्याने मेलेल्या मसूरकराचे मनातल्या मनात अनंत आभार मानले. तो योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मेल्यासारखं त्यांना वाटत होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणतात ते त्याला पटलं. मसूरकर ही त्या आपल्या घरीच मेला असता तर तो मेल्याचं कुणी दुसऱ्यांनी त्यांना सांगण्याऐवजी घरातल्यांनीच दुसऱ्यांना सांगितलं असतं. तो उद्या परवा मेला असता तर आबांनी घरच्यांना सांगण्याची जबाबदारी पार पाडली असती. देवाने ज्या अर्थी माझ्या पथ्यावरती पडतील अशा घटना घडवून आणल्या, त्या अर्थी मी माझी हुशारी लोकांना दाखवावी असं देवालाही वाटत असावं. त्याने नामस्मरण करून देवाला हात जोडले. भीतस की काय भिक्या सांगा? पांडूने विचारलं. छा छा, कोण सांगता? घाईघाईने तो म्हणाला. आपल्यावरती सोपावलेली कामगिरी परत घेतील की काय अशी त्याला मनी भीती वाटली. तर मग हे चालला हा काय तुझा हा? बडबडतहस काय, हात जोडतस काय? त्याचा काय हा? समजावणीच्या सुरात भिक्या म्हणाला. खैच्या पण कामाचो श्री गणेशा करूचे आधी देवाचं नाव घेवचा. कसल्या कामाचो श्री गणेशा करतहस? आश्चर्य वाटून रघुने विचारलं. आपण नको ते बोलून गेलो याची जाणीव होताच भिक्याने जीभ चावली आणि म्हणाला, तर तुमका नाही कळूचा. बरा, जाऊ का मी? जा भिक्या, पण सहज फिरत फिरत इल्यासारखा दाखव. ती सगळी जेवली असत की नाही ह्याची चौकशी कर आणि जेवली असतील तरच सांग, समजला? हे भिक्याच्या ध्यानातच आलं नव्हतं. पण तसं न दाखवता तो म्हणाला, ह्या काय सांगाक वया? माका काय कळत नाही. तसा नाही रे, पण आपलं सांगलंय तुका. पहिलीच येळ ना तुझी. वय वय, ता बरोबर. तार खय हा? तार कित्या वही? तुका वाचूक येता हा? पांडूने भिक्याला असं विचारता सगळे हसले. मेल्यानु लिवाक वाचूक येत नाही म्हणान मस्करी करता हास तुम्ही माझी? तर तार तुका कित्या वही? अगदीच अक्काल नाही कशी रे तुमका? भिक्याने आपली अक्कल काढताच ते गोंधळले. काय झाला भिक्या? तार त्यांका दाखवूक नको? हात हलई जायचं सांगाक? बरोबर हुशार असस रे भिक्या तू. नवल वाटून सुरग्या म्हणाला. अरे अजून तुमका खय कळलाय मी.
काय ता, मी किती हुशार असायचो. बरा बरा, हुशारी सावकाश दाखव. ही घी तार. भिक्याने सुरग्याकडून तारेचा कागद घेतला, उलटा सुलटा करून पाहिला. मसूरकर मेल्याचं कुठल्या बाजूला लिहिलेलं आहे हे त्याला कळेच ना. त्याला सगळंच काळं अक्षर भैस बराबर दिसत होतं, पण त्याने विचारून घेतलं नाही. कागदाची घडी करून हातात घेतली. चला, तो त्यांना म्हणाला. चला खय, तू एकटो जा. एकटो? भिक्या गोंधळला. मगे तुम्ही नाही आवास? मेल्या सगळे एकदम गेलाव तर त्यांका संशय नाही येवचो. आरड पडली. मगे आम्ही येतो पाठसून, रघ्याने सांगितलं. होय होय, ह्या मात्र बरोबर. जातय तर मी मी एकटोच जातय. हे तार हातात घेऊ नको, कोरपिनीच्या खिशात ठेव. अरे ठेवणारच होतय. तारेचा कागद खिशात ठेवीत तो म्हणाला. भिक्याने ही कामगिरी स्वखुशीने आपल्या अंगावर घेतली होती खरी, पण जसं जसं मसूरकराचं घर जवळ येऊ लागलं तसं तसं त्याचं काळीज धडधडू लागलं. काळ्या खडकाजवळ आल्यावर तो जरा थांबला. कोरपिनीच्या खिसा चाचपून पाहिला. काय बोलायचं, कसं बोलायचं याची खडकासमोर उभं राहून रंगीत तालीम केली. मग निश्चयाने पाऊल पुढे टाकलं. हुशारी दाखवायची तर डगमगून चालणारं नव्हतं. देवाचं नाव घेऊन भिक्या मसूरकराच्या परड्यात शिरला. मसूरकरीण ओट्यावरती बसली होती. धाकटा मुलगा अंबाड्याची दोरी वळत होता ते पाहत होते. काय गे मसूरकरांनी, जेवलंस? माच्यावरती बसत सहज चौकशी करावी तसं त्याने विचारलं. नाय बाबा अजून, ती म्हणाली. तू रे, त्याने मुलाला विचारलं. मी पण नाय. ही दोरी थोडीच रवली हा. वळून झाली मगे जेवतलय. दोरीचा पेळ घट्ट करीत तो म्हणाला. अरे दोरी कसली बळतस याक? जावा जेवण घेवा लवकर दोघांनी. तुमची तार इली हा. तार? मसूरकारनीनं विचारला आणि छाती बडवून घेत ओरड मारली. बाबू, हे गेले रे आमका टाकून, असं म्हणून आक्रोश करू लागली. भिक्या चकित झाला. गे रडतास कित्याक? मी सांगलं है खय तुमका अजून? पुन्हा पुन्हा भिक्या त्यांना सांगत होता, पण ती दोघही काही ऐकण्याच्या अवस्थेतच नव्हती. मोठमोठ्यानं रडत होती, बोंबलत होती, नानांच्या आठवणी काढत होती. नाईलाज होऊन तो मसूरकराच्या मुलाने अर्धवट टाकलेल्या दोरीकडे पाहत राहिला. दोरीचे घट्ट पेड हळूहळू सैल होऊन उलगडत होते. रडारड ऐकून शेजार पाजाराची सगळी माणसं जमा झाली. मसूरकराचं घर सगळं भरून गेलं. भिक्याची बायको देखील धावत आली. सुरग्या, रगल्या, बमण्या आणि पांडू सगळ्यांच्या मागे उभे होते. ती त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली. आबांच्या अनुपस्थितीत भिक्याने एक जोखमीचं काम पार पाडल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होतं. भिक्याची हुशारी त्यांनी त्याच्या बायकोला सांगितली. तिला या गोष्टीचं आश्चर्य आणि कौतुकही वाटलं. आपण समजतो तितका आपला नवरा बावळट नाही याची खात्री पडताच तिला बरं वाटलं. तोच भिक्याचं लक्ष या चौघांकडे गेलं. गर्दीतून वाट काढीत काढीत तो त्यांच्यापर्यंत आला. भिक्या, मानलो बाकी हा तुका, आबांचे पाठी चालवशीत तू. सुरग्याने असं म्हणताच भिक्याने आपल्या बायकोकडे पाहिलं. ती कौतुकाने आपल्याकडेच पाहत होती. त्याच्या अंगावरती मुठभर माऊन चढलं. भिक्या, तू होतच म्हणान यळ निभवान गेली, पांडू म्हणाला. पण माका या कळला नाही सुरेसा, भिक्या म्हणाला. काय ता? अरे सांगाचे अगोदर त्यांनी रडाक सुरुवात केल्याने हा. चौघांनीही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहिलं. भिक्याने सांगायच्या अगोदरच त्यांना कसं कळलं ते त्यांना कळेच ना. एक वेळ आबा ऐन दुपारच्या वेळी त्यांच्या घरी गेले असते तर त्यांनी अंदाजाने ओळखणं शक्य होतं. पण भिक्याला पाहून सांगाचे अगोदरच रडाक सुरुवात केल्याने असा कसा? रघुने विचारलं. कोणाक ठावक, भिक्या म्हणाला. मी त्यांका विचारलंय, म्हटलं जेवलास? तर म्हणाली नाय. तर म्हटलं आधी जेवण घेवा लवकर, तुमची तार इली हा. तर आरड घातल्याने, भिक्या निरागसपणे म्हणाला. त्या चौघांबरोबरच भिक्याच्या बायकोनेही डोक्यावरती हात मारून घेतला. म्हणाली, असा सांगलास? अक्काल असा का तुमका? तुमका सांगल्यान कोणी ह्यो भानगडी करू? उपाशी पोटी बिचारी रडतहत. मोठे हुशार आणि अक्कलवाले नाही तुम्ही? चला आधी घरात, तुमचा बघतय बरोबर. असं म्हणून ती त्याला फरफटत घरी नेऊ लागली. साप काळवंडलेले त्या दोघांचे चेहरे आणि बायकोचा राग हे पाहून बावरलेला भिक्या मात्र आपल्या मनालाच विचारित होता. कमाल असा या माणसांची. नाना वारलोता सांगाचे अगोदरच त्यांनी रडाक सुरुवात केल्याने तेथून माझा तरी काय चुकला.